बांबू उद्योगामध्ये भविष्यात मोठी संधी। महाराष्ट्र राज्य बांबू डेव्हलपमेंट बोर्ड पुणेचे समन्वयक विनय कोलते यांचे प्रतिपादन। आजरा महाविद्यालयात झाले व्याख्यान। आजरा महाविद्यालय आजरा येथे पर्यावरण शास्त्र आणि भूगोल विभाग, ग्रीन क्लब, इको क्लब, आजरा बांबू क्लस्टर फाउंडेशन, अश्वघोष स्टुडिओ आणि बांबू रोपवाटिका, हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट पेरनोली आणि कृषी विभाग आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू सम्राट आणि बांबू मॅन अशी ओळख असणारे महाराष्ट्र राज्य बांबू डेव्हलपमेंट बोर्ड पुणेचे समन्वयक विनय कोलते यांचे बांबू उद्योगातील भविष्यकालीन संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं। व्याख्याते श्री कोलते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बांबू हा गवत प्रजाती वनस्पती असून हे हरित सोनं ठरलं आहे। त्याच्या भारतासह जगभरात विविध प्रजाती आहेत। भारतात पश्चिम घाटातील आजरा आणि चंदगड भागामध्ये बांबूच्या अनेक प्रजाती दिसून येतात। वातावरणातील CO2 म्हणजेच कार्बनचं प्रमाण कमी करण्यापासून O2 म्हणजेच ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी तो महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतो। प्राचीन काळापासून बांबूचा विविध क्षेत्रांमध्ये उपयोग केला जात आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉटेल, रेस्टॉरंट, टेंट, झोपड्या, इमारत बांधकाम, दळणवळण वाहतुकीसाठी पूल, बसस्थानके, पार्किंग शेड, खुर्च्या, टेबल, फर्निचर, शोभिवंत वस्तू, लॅम्प, रुमाल, टॉवेल, कापड, सौंदर्य प्रसाधने निर्मिती, औषधे, पावडर, लोणचे, खाद्यपदार्थ इत्यादीसाठी सध्या जागतिक स्तरावर दैनंदिन जीवनात विविध उपयोगासाठी बांबूंची प्रचंड मागणी आहे। यासाठी युवकांनी बांबू उद्योगातील भविष्यकालीन संधी ओळखून या क्षेत्रात अभ्यासपूर्ण नियोजन करून आपली प्रगती साधावी। अध्यक्ष मनोगत प्राचार्य डॉक्टर अशोक सादरे यांनी व्यक्त केला। यावेळी उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्राध्यापक मनोजकुमार पाटील, अधीक्षक योगेश पाटील, संदीप देसाई, अनिल निर्मळे, वैशाली देसाई, सुवर्णा भोकरे, शोभा केंद्रे, पूनम लिचम, अनुराधा गोडखिंडे आदींसह पत्रकार रणजित कालेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते। प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी कार्यक्रमाचं संयोजन आणि स्वागत केलं। सतीश कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। आभार प्राध्यापक विठ्ठल हक्के यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक रत्नदीप पवार यांनी केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।